पुन्हा आपण चाललोय बदलापूर टेकडीमध्ये. बरेच दिवसांनी हा ट्रेक ठरलाय. खूप वर्षापूर्वी आम्ही एकदा गेलो होतो. तर मागच्या वर्षी जेव्हा गेलो होतो त्यावेळेस आम्ही काय सगळ्या घेऊन गेलो होतो. यावर्षी जो प्लॅन ठरलाय आमचा तो मॅगी बनवण्याचा. म्हणजे एवढं डोंगरात जाऊन भाई आम्ही मॅगी बनवणार आहे, मॅगी खाणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पर्यंत आलोय, पण इथे येऊन आम्हाला समजलं की माचीसच नाही. जे आपल्याला मूलभूत गरजा आहे, जे आग पेटवायला जागा पाहिजे, आपल्याकडे माचीसच नाही. मग आमचे ऑर्गनायझर हे बघा, आमचे ऑर्गनायझर तुम्हाला दाखवतो. ज्यांनी आम्हाला आपला जो ट्रेक हा जो प्लॅन केला ते हे आपले तनिष बाबळ यांनी. आपले कुठे गेले हो, इकडे या. हो साहेब इकडे या. साई हे बघा, हे जे आमचे ऑर्गनायझर यांनी जे आपलं सगळं जे प्लॅनिंग केलं, आणि ह्यांना माहीतच नाही की मॅगी बनवताना जे आपल्याला आग लागणार आहे ते आग कशाने पेटवायची. आता ते एकमेक दोघांवर दगड घासतील आणि आग पेटवतील. बघूया आता आपण पाण्यामध्ये भिजून मॅगी खाणार आहे की आपण शिजलेली मॅगी खाणार आहे. चला आता बघा, ही आपली सगळी मंडळी आहेत, दमून थकली. आम्ही सॅनिटायझरचा जवळजवळ फक्त 15 मिनिटं ट्रेक झालाय आणि सगळ्यांचे चेहरे बघा 15 मिनिटं ट्रेक नंतर. 15 मिनिटं ट्रेक नंतर बघा, हे ना आपण कसं घेऊन जाणार कुठे. बघा यांचे चेहरे बघा जरा. अजून काही लोक अजून झोपेतून उठलेली नाही ते बघा. अजून ही जी मंडळी आहे ना, ही मंडळी किती उत्साह आहे. आता आपल्याला पुढे वरपर्यंत जाऊन यांचे जे चेहरे बघून ठेवा. वरपर्यंत जाऊन यांचा असाच उत्साह राहतो का बघूया आपण. चला नमस्कार मंडळी, आता तुम्हाला जी बदलापूर टेकडी दिसते ना, ती तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये. ही आहे बदलापूर टेकडी. आपण आता इथे पोहोचणार आहे. आता आपण तो जाणार आहे ना, आता इकडून असं चालत डोंगराने आपण जाऊन पोहोचणार आहे आपण इथपर्यंत. आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो. आता वाजले आहेत 6:15. आता हे आपण बघूया की इथपर्यंत जायला किती वेळ लागतो आणि तिथं गेल्यानंतर परत खाली येतोय की आपण तिथंच राहतोय. आता बघूया आता ही एनर्जी एवढी जी आता आपल्याकडे जी एनर्जी आहे ती अजून आपल्याला ठेवायची आहे. तर मग आपण 100% एनर्जी आहे सगळ्यांमध्ये. तर आपण आता चाललोय, बघूया आता किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. गुड मॉर्निंग. तुम्ही पण येतला चालेल आम्हाला. अरे नमस्ते. अशा गाईस ट्रेकिंग चालू है. सीधीच गाईस अभी से थक गए. नो. आपण आपला जो ट्रेक आहे तो आता आपला 25% ट्रेक झालेला आहे. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहे जे आपण बघतोय वाघजाई देवी मंदिर, जे बदलापूरचं टेकडी प्रसिद्ध मंदिर आहे. तिथे जत्रा भरते. आपण आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता ह्याच्या पुढे अजून 75% जो ट्रेक आहे तो बाकी आहे. तर आपली मंडळी आता पुढे गेलेली आहे रस्त्याने. आपल्याला पुढे वरती जायचं आहे. अजून किती वेळ लागतो आपण एक बघणार आहे. साधारण एका तासामध्ये आपल्याला पोचलं पाहिजे ना. आपण अशा एका पॉईंटला पोचलो जिथे आपल्याला बरेच माणसं दिसतील जॉगिंगसाठी आलेली. तर आपण हा फक्त एक दिवस येतो, पण ही माणसं रोज येतात. म्हणजे यांच्याकडनं आपलं एक मोटिवेशन घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण बाजूला बघता ते झाडे लावा झाडे जगवा आपण फक्त बोलत राहतो, पण जे ॲक्च्युअल जे निसर्गरम्य माणसं असतात त्यांनी जी झाडे लावा झाडे जगवा ही प्रथा आहे ती चालू ठेवलेली आहे. माझ्या मते बाकीच्यांनी पण हे प्रथा करणं गरजेचं आहे. आता आपण पोहोचलोय 50% आपलं ट्रेक झालेलं आहे. आपण आता एक प्लेन जागेवर पोहोचलेलो आहे. याच्यानंतर अजून आपल्याकडे जो 20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. तर आपण आता सगळ्यांची आता जी एनर्जी थोडी डाऊन होत चालले. सगळ्यांना आता दम लागत चालले. आता भूक पण लागले जोरात. आता बघूया वरती जाऊन मस्त मॅगी बनवूया, मॅगी खाऊया. तर मॅगी बनवेपर्यंत तुम्ही आणि खाईपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर सोबत राहा. वरचा जो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो की कसा जो आनंद आहे जो निसर्गामध्ये येण्याचा. मी सगळ्यांना सांगतो की जे आपलं रोजचं जे दगदगीचं वातावरण आहे त्यापेक्षा एकदा तुम्ही निसर्गात या. निसर्गात जो आलेला जो आनंद आहे तुम्हाला मी माझ्या वतीने तुम्हाला दाखवतो. लिओ गाईस मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ज्याची वाट बघत होता त्या पॉइंटला आपण पोहोचलेलो आहे. आणि तो पॉइंट तुम्हाला दाखवतो, जो व्ह्यू तुम्ही आता बघताय. तर बघा आता तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनला. जिथे पोहोचायचं होतं आपल्या टेकडीवर बदलापूरच्या, त्या टेकडीवर पोहोचलोय. म्हणजे माझा दम लागलोय. म्हणजे तुम्हाला समजत असेल ना, आम्ही जो ट्रेक केलाय, जो ॲडव्हेंचर केलाय तो किती डेंजरस असेल. तर आता तुम्हाला जो फक्त एक छोटीशी झलक दाखवतो, जी आपले व्ह्यू आहे, जो वरती पोहोचल्यानंतर जो आनंद आहे, जो ट्रेक आम्ही जो आता चालत केला त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला दाखवतो. आतापर्यंत इथंपर्यंत पोहोचण्याचं फळ बघा तुम्ही. आता फक्त तुम्ही इकडे बघा, या साईडला पूर्ण सगळं जे
एवढ्या हाईटने दिसते तुम्हाला, एकदम ग्रीन ग्रीन. आणि तिकडे सगळं ही दिसते ती अंबरनाथ सिटी आहे. आणि आपल्या उजव्या साईडला आहे ती बदलापूर सिटी आहे पूर्ण. पण आता जे दिसत नाही, आपण पुढे जाऊन पूर्ण व्ह्यू बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दोन्ही साईडच्या सिटी दिसतील आपल्याला. आणि जो वरती दिसतोय तो आहे तावलीगड. तुम्हाला जो वरती दिसत असेल एक, तो आहे तावलीगड. आता आपण एक ट्रेल बघा, दोन्ही साईडला दरी आहे. इकडे पण दरी आणि इकडे पण दरी. या छोट्याशा रस्त्यावर आपण उभा आहे. त्या छोट्याशा रस्त्याने आपण चालत जाणार आहे. चला आता मला दाखवतो. सही आहे गाईस. मित्रांनो, आपण आता पोहोचलो अशा ठिकाणी जिथून आपला जो व्ह्यू बघताय, अजून पण हे बघा, हे जे बदलापूर शहर आणि बदलापूर शहरावर अजून पण धुक्याची चादर पसरलेली आहे. आता हे बघा, हे जे बिल्डिंग दिसतात तुम्हाला, आता वाजले 8:30 तरी बघा बदलापूर शहर पूर्ण धुक्यामध्ये लपलेलं आहे. आता तुम्ही बघा, एक पण बिल्डिंग अजून पण पूर्ण क्लिअर दिसत नाहीये. आणि आता तुम्हाला व्ह्यू बघा, तुम्हाला जो व्ह्यू दाखवतो हा व्ह्यू बघा तुम्ही. चला, आपल्या मॅगीसाठी आता सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिलं तिकडे बघा कांदा कापायची पण सुरुवात झालेली आहे. आणि तर अग्निदेवतेने पण साक्षी देऊन आपण आता अग्निदेवतेच्या साह्याने आपण आता मॅगी बनवणार आहे. आणि खमखमीत मॅगी, आता सुगंध वास दरवळणारा या पूर्ण. सो गाईस, टोप काळा न पडण्यासाठी आम्ही माती लावते, म्हणजे याच्याने टोप काळा नाही पडत. हे बटर आधी टाकायचं की चीज नंतर टाकायचे? बटर आधी टाकायचं. मॅगी बनवायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पहिलं आपण आता मस्त नानाची. मित्रांनो, आता बघा तुम्ही मॅगी बनवायला सुरुवात केली नाही आणि आम्ही तेलचा वापर न करता आम्ही बटर करतो. म्हणजे आम्ही एवढे रईस जाते आज. चला, हेल्दी खातोय जरा याच्यामध्ये. मित्रांनो नमस्कार, मी फक्त बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे कशी मॅगी होणार आहे. मी करणार नाहीये. बाकीची करणारी माणसं बघा, हे आहे जयेश गुरव, जे बाकी त्यांची जी मंडळी आहेत ती फक्त मागून हात लावणार आहेत. ममा म्हणणार आहेत ती फक्त, बाकी बघा एवढं सारं बटर, म्हणजे माझ्या आजच्या डाएटची वाट लागलेली आहे. जिम रॅट आज मॅगी थोडी खाणार. मॅगी पगलू झालेली आहे. हे फक्त एवढी बंद करू. आता मस्त आपण त्याच्यामध्ये टाकलेलं बटर. नंतर आपण टाकतोय मिरची, कढीपत्ता आणि अजून काही जिन्नस ज्यांची नावं मला माहित नाही आहेत. पण आता बघा एक मस्त असं आता ढवळून त्याला आवाज बघा ना कसा चुरचुर आवाज यायला लागलाय भाई. आता बघा ती मॅगी बनवण्याच्या आधी जी तोंडाला पाणी सुटतं ना, त्या बटरचा स्मेल, वा 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 वा. जिम मध्ये एक्स्ट्रा एक्सरसाइज करावं लागेल, ती वेगळी गोष्ट आहे. आता मस्त आपण आता ढवळून घेतो त्याला. आता लाल होईपर्यंत त्याला आपण तसंच करणार आहे. वा वा वा, कांद्याचं काय वा वा, काय सुवास सुगंध सुटलेला आहे. कांदा बघा ना कसा तुडतुड वाजतोय. हे तू घरी जाय. बाळा महाराज काय मॅगी बनवली असा ती आमका कोणाक देऊच्या, या जागेवाल्याक देऊच्या, जेवाक देऊच्या. आम्ही सगळ्यांच्या मॅगी देतो त्यामध्ये आमचं जागेवाला असावं, देवकी असावं, भावकी असावं आणि कधी भुकलेली मंडळी वांढर भुकलेली मंडळी पहिले तोंडात. अरे रे, आपण टाकतो टोमॅटो, ज्याच्याने आपल्याला कांदा जरा भाजू दे. अजून कांदा भाजायचा. थांबा मित्रांनो, कुरकुरीत चालेल. आता बघा कांदा मस्त लाल झालाय आणि मस्त नरम झालाय. आता आपण त्याला ना रस जरा लाल व्हायला, ज्युसी होण्यासाठी आहे ना, ज्युसी ती रस, ते इंग्लिशमध्ये ज्युसी आणि मराठीत रस व्हायला, त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहे मस्त दुसरा इन्ग्रेडियंट. तो आहे टोमॅटोज. मस्त लाल भडक कधी पोस्ट करतात. मस्त असा आता टोमॅटो टाकलेला आहे. बघा ना आवाज, बघा ना मगाशी चुरचुर होता, तडतड असा आवाज आहे, जबरदस्त सुर आवाज आवाज आहे. वा वा, काय मस्त मॅगीचं जे खमंग सुटलेलं आहे. बाय, तू टिकटॉकर नको बनू. टिकटॉकर बनते तसं ना, अगोदर सांगतो आवाज तरी काढला असता. तसं आतमध्ये म्हणून बाहेर काढतो आपण. तर ना आपण शेजवान टाकतोय. आता मेन मेनू जो आपण एवढ्या टायमाची वाट बघत होतो,
की आता मॅगी आपण टाकायला सुरुवात केलेली आहे अशी बाहेर पडली तर टाळ्या जोरात टाळ्या. आणि आता ही मॅगी टाकताना बघून पोटात एवढे कावळे उंदीर इकडे तिकडे पळतायत ना आता. वा 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 काय ते कुरली मॅगी. वा 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 एवढी मॅगी किती मॅगी. वा वा किती मॅगी. राजूच्या केसांसारखं असं बोल. तसंच बोललं. राजूच्या केसांसारखी आहे कुरली. आता मॅगी टाकलेली आहे पण ती सांगतात 2 मिनिटात होते पण कमीत कमी 10 मिनिटं लागतात मित्रांनो. 10 मिनिटं जरा वाट बघूया पोटाला. हे पाणी टाका रे. पाणी टाक पाणी टाक. पाणी टाका रे. ज्याच्यामुळे मॅगी सारखी लागते असा तो असा हा मसाला घरगुती मसाला आहे. मॅगीचा पण आहे. टेस्ट येते आणि ती आपण म्हणतो ना जिभेचे चोचले कशामुळे होतात तर या मसाल्यामुळे होतात. मेन जो मेनू असतो हा मसाला असतो. जसे मालवणी मसाला मॅगी मसाला आणि हा घरगुती मसाला जे आमच्या प्राजती मॅडम वाट लावून टाकली आपल्या नावाची. हे नाही मी काय बोलतो माहिती आहे सिक्रेट मसाला घरगुती. झणझणीत खतरनाक याच्यात अजून मटर पण आणली पाहिजे होती ना. मटर ना. मग पुलाव ना पुलाव बनवला असं. हे आमचे कार्यकर्ते बरोबर नाही. लॅट्यूस अंडा अंडा पाणी लागेल पाणी लागेल. लॅट्यूस सगळं कमी झालं पाणी. ते मसाला टाक ना पूर्ण. आम्ही जरा तो शेवटला ठेवला मारायला. मित्रांनो आता हे मस्त बघा खमंग अशी आपली चीज मॅगी झालेली आहे आणि एवढा स्मेल मस्त सुटलेला आहे. तुम्हाला काय सांगू तोंडाला पाणी सुटते बाबा. बघा भुकेने पण आणि या स्मेलने पण. या निसर्गात तुम्ही आपण जेव्हा काही आपण बनवतो कुठली वस्तू बनवतो ना एवढं त्याचं ना त्याच्या ह्याच्यापेक्षा जास्त खमंग सुटतं त्याचं. काय तोडून टाक बरोबर तोडून टाक. ए बस झालं. हे जे सुकली ती लवकर काढ तिला बाहेर. बाहेर बाजूलाच उतरूया ना. हा बाहेर उतरू तिला. आता तुम्ही मॅगीची वाटणी करताना बघताय हा इक्वल वाटणी करणारा एकमेव माणूस आहे जो कोणाच्या मापात पाप करत नाही जरा पण. बघा ना एकदम वाटून देतोय. एकदम त्याला बरोबर शोधून आणलेलं आम्ही गावावरून आणलेलं त्याला. ते वाटतात तसं मॅगी वाटतोय. बघा ना एकदम मोजून बघ कुठली एक मॅगी 1 ग्राम पण कोणाच्यात जास्त गेलेली नाही. तेव्हा काळी पडली. आता ना आपण मित्रांनो जरा ना आपण थोडा ब्लॉग स्टॉप करून आहे ना जरा पोटा जरा कागद हे घे पान घे. ठेवायला चुलीजवळ एक बाहेर ठेवा. ते घे नाही सक्षम ती कागद घे. मित्रांनो आता तुम्ही ऐकलं असेल बाहेर ठेवायला लागणार आहे. ही आपली आहेत कोकणातली साधी बोळी माणसं ज्या आपण आता एक नवीन आलेला पिक्चर पण बघितला जसा दशावतार आहे अजून गावकी आहे. तर आता आपण बघताय आपण जसं कोकणातली माणसं आपण साधी बोळी माणसं आहेत जी आपण आता जागेवाल्यासाठी आपण ठेवतो. प्रत्येक जण कोकणातला माणूस हा आपल्या देवाला आपल्या जागेवाल्याला देत असतो. म्हणजे स्वतः पण खातो आणि जागेवाला पण खाऊ देतो. म्हणजे कोणाला पण तो दुखवत नाही जरा पण. बघा अरे बंद. आपण कुठेही ज्यावेळेस जंगलामध्ये आपण आग लावतो किंवा आपण काही जेवणासाठी आग चूल पेटवतो तर ती चूल न विसरता विझवून जाणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला हे जे आपण आता जे ग्रीनरी बघतो ही तशीच ग्रीनरी ठेवण्यासाठी आपल्याला ती जी चूल पेटवलेली आहे ती पूर्णपणे विझवणं गरजेचं आहे. तसंच आपण जे पण काय प्लास्टिक जे आणलेलं आहे आपल्यासोबत जो काही कचरा आहे तो सोबत घेऊन जाणं हे खूप गरजेचं आहे. सध्याच्या हे युगामध्ये काय होतं माहिती आहे का प्रत्येक जणाला येतात मजा करतात आणि हे सगळं तिथेच टाकून कचरा करून जातात. पण हे खूप जागरूक होण्यासाठी गरज आहे प्रत्येकाने की जे आपले पुढे येऊन पुढच्या वर्षी पण आपल्याला ही ग्रीनरी तशी दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण पहिले आग विझूया आणि बघा साईडला आपण जो आणलेला कचरा सगळा उचललेला आहे